मुंबईच्या हृदयात वसलेल्या धारावीमध्ये आता एक ऐतिहासिक बदल सुरू झाला आहे. वर्षानुवर्षे चर्चेत असलेला पुनर्विकास आता फक्त कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्षात जमिनीवर दिसू लागला आहे. पण ही गोष्ट फक्त नव्या इमारतींची नाहीये. ही गोष्ट आहे नव्या विचारांची, उत्तम आयुष्याची आणि सन्मानजनक भविष्याची. आज आपण बोलणार आहोत की कशा प्रकारे धारावीतील लोक हळूहळू हायराईज जीवनशैलीचा स्वीकार करत आहेत आणि यामध्ये NMDPL त्यांना कशी मदत करत आहे. धारावीत अंतिम एनेक्शर 2 प्रसिद्ध होत आहेत आणि रहिवाशींनी आता ट्रान्झिट अपार्टमेंट्स किंवा भाड्याच्या घरांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. पुनर्विकास आता केवळ योजना राहिलेली नाही, तर ते एक वास्तव बनत आहे. पोस्टर किंवा नुक्कड नाटक ह्या बदलाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जीवनशैलीत बदल म्हणजेच NMDPL आता लोकांना उंच इमारतींमध्ये राहण्याच्या पद्धती आणि शिष्टाचार शिकवत आहेत. जसं की लिफ्टचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, सामाजिक जागा म्हणजे कॉमन एरिया जो आहे तो स्वच्छ ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारख्या सवयी सोडून देणे. हे सर्व कोणत्याही सक्तीने नाही, तर जागरूकता आणि सामंजस्याच्या माध्यमातून केले जात आहे. अच्छा एक नुक्कड़ नाटक के माध्यम से अच्छा संदेश दिया हमारी सोसाइटी को कैसा रखना चाहिए, हमारे जो बिल्डिंग है वहाँ पे कैसे स्वच्छता से रहनी चाहिए, लिफ्ट कैसे वापर करना चाहिए, कहाँ पे गंदगी करना चाहिए, कहाँ पे नहीं करना चाहिए. हम इधर उधर पान खा के गुटखा खा के जो थूकते हैं उससे बीमारी फैलती है, वो हमें ही नुकसान देती है. इस चीज़ से हमको बचना चाहिए. और जहाँ कुछ लगे कि हमारा जो जिम्मेदारी बनती है, छोटे मोटे जो कचरे दिख रहे उसको हम खुद डस्टबिन में उठा के डालेंगे तो हमारे बच्चे भी सीखेंगे और हमारे जो यहाँ पे जो कामगार जो रखे हैं हमारे मैनेजमेंट ने उनको भी उसमें सुविधा मिलेगी. ये सब बहुत अच्छा मैसेज आपने डाला है. हमें भी ऐसा लगता है कि बीच बीच में आपके माध्यम से अगर थोड़ा होते जाएंगे तो कहीं ना कहीं ये आपके हमारे जो यहाँ रहिवासी है उनके अंदर जागरूकता पैदा होगी और सब लोग धीरे धीरे समझ जाएंगे कि हम लोग को रखना कैसे है, रहना कैसे है और हमारी खुद की जिम्मेदारी कैसी होती है. ये आपके माध्यम से बहुत अच्छा. थैंक यू सो मच. लोकांशी जोडले जाण्यासाठी NMDPL ने एक वेगळी पद्धत अवलंबली आहे. पथनाट्य आणि पोस्टर मोहीम या माध्यमातून लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगितले जात आहे की एका नियोजित टाउनशिपमध्ये जीवन कसे असते. आतापर्यंत धारावीतील सुमारे 280 कुटुंबांना म्हाडाच्या ट्रान्झिट घरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. ही कुटुंबे आनंदी आहेत आणि नवीन जीवनशैली स्वीकारण्यासाठी उत्साहित आहे, असं म्हणणं NMDPL अधिकारी म्हणतायत. या बदलाचा सर्वात सकारात्मक परिणाम महिलांवर दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्या मते एक स्वच्छ आणि उत्तम व्यवस्थापन असलेली धारावी केवळ या परिसराचा चेहरा मोहरा बदलणार नाही, तर लोकांच्या जीवनशैलीला आणि सवयींनाही सकारात्मक दिशा देईल. हा केवळ घर बदलण्याचा विषय नाहीये, तर हे जीवन बदलण्याचे पाऊल आहे. धारावीचा पुनर्विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही, तर हा लाखो लोकांसाठी एक नवा प्रवास आहे, जिथे उत्तम आरोग्य, अधिक सोयी सुविधा आणि सन्मानाचे जीवन आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.